इंग्लंड विरुद्ध भारतीय टीमने अगदी धमाकेदार सुरुवात केली। टेस्टचा पहिलाच दिवस हा भारतीय टीमने चांगलाच गाजवला। शुभमन गिल आणि जयस्वाल या दोघांनी तर इंग्लंडचे बॉलर चांगलेच धुवून काढले। अनेक वर्ष झाली विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्विन यांच्या गैरहजेरीत या नवीन टीमने इंग्लंडमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे। टेस्टच्या पहिल्या दिवसात काय काय घडलं आता आपण थोडक्यात पाहूयात। सगळ्यात अगोदर इंग्लंडने टॉस जिंकला आणि बॉलिंग घेतली। मग भारताचे ओपनर्स राहुल आणि जयस्वाल बॅटिंगला आले। बहुतेक जयस्वाल ठरवूनच आला होता, आज मोठी इनिंग खेळूनच जाणार आणि त्याने तसं केलं सुद्धा। जयस्वालला कोणतीही पहिली टेस्ट मॅच कायम चांगली जाते, कारण सध्या झालेल्या BGT सिरीजमध्ये सुद्धा पहिल्याच टेस्टमध्ये त्याने 161 मारले होते आणि आता इंग्लंड विरुद्ध सुद्धा तो चांगलाच खेळला। सोबत KL राहुलने सुद्धा त्याचा क्लास दाखवला। त्याने 78 बॉलमध्ये 42 केल्या आणि भारताला एक चांगला स्टार्ट दिला। नंतर डेब्युटंट साई सुदर्शन खेळायला आला, पण तो 0वरच आऊट झाला। IPL गाजवलेला साई सुदर्शन आऊट झाल्यानंतर कॅप्टन गिल बॅटिंग करायला आला आणि मग जयस्वाल आणि गिलमध्ये 129 रनांची मोठी पार्टनरशिप झाली। यामध्ये जयस्वालने त्याचे 5वे शतक पूर्ण केले। 101 रन केल्यानंतर बेन स्टोकच्या बॉलवर तो बोल्ड झाला। भारताच्या 3 विकेट्स पडल्यानंतरही टीमच्या रन चांगल्याच झाल्या होत्या। मग आला ऋषभ पंत आणि मग त्याने अशी धुवाधार बॅटिंग सुरू केली की असं वाटलं की जणू तो IPLच खेळतोय। दिवस संपेपर्यंत 102 बॉलमध्ये त्याने 65 केल्या आणि कॅप्टन गिल तर नाबाद 127 वर होता। गिलने दाखवून दिलं की त्याला कॅप्टन का केलं आहे। दिवस संपला आणि भारताचा स्कोर होता 359 वर 3 विकेट। जवळजवळ 40% टेस्ट मॅच भारताने आता जिंकल्यात जमा आहे। आता बघूया दुसऱ्या दिवशी काय होतंय।